नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत, घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी, वास्तुदोष दूर करण्यासाठी आपल्याला काय काय केलं पाहिजे हे आपण जाणून घेणार आहोत। तसेच लक्ष्मी प्राप्तीसाठीच्या कोणत्या सेवा करायच्या आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। घरात पैसा टिकत नसेल, आर्थिक अडचणी असतील तर यावर हे उपाय आपल्याला प्रत्येक पौर्णिमेला करायचे आहेत। प्रत्येक पौर्णिमेच्या आणि अमावस्येच्या दिवशी आपल्याला एका बकेटमध्ये पाणी घ्यायचं आहे। त्यामध्ये थोडेसे खडे मीठ, हळद, गंगाजल आणि गोमूत्र टाकायचं आहे या पाण्यामध्ये। या पाण्याने घरातील फरशी स्वच्छ पुसून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्या घराचा उंबरठा, घराचा मुख्य दरवाजा या पाण्याने स्वच्छ करून घ्यायचा आहे। असे केल्यामुळे घरातील जे नकारात्मकता आहे ती बाहेर जाण्यास मदत होते। यानंतर आपल्याला घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे। हळदीचं लेपन करण्यासाठी एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे, गंगाजल टाकायचं आहे त्याच्यामध्ये आणि थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे, थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ही पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि ही पेस्ट आपल्या उंबरठ्यावर लावायची आहे। हळदीचं लेपन केल्यामुळे घरात कुठलीही नकारात्मकता प्रवेश करत नाही। अमावस्या, पौर्णिमा, गुरुवार, शुक्रवार या दिवशी हळदीचं लेपन जरूर करावं। जर रोज जमत नसेल हळदीचं लेपन करणं तरी अमावस्या आणि पौर्णिमा या दिवशी तरी नक्की केलं पाहिजे। यानंतर 2 रंगाची रांगोळी आपल्याला घराच्या मुख्य दरवाजासमोर काढायची आहे आणि 2 तुपाचे दिवे लावायचे आहेत। लक्ष्मीची पावले असतील तर ती चिटकवायची आहेत, पावले नसतील तर ओल्या कुंकवाने लक्ष्मीची पावले काढायची आहेत। तर अशा प्रकारे पौर्णिमेच्या दिवशी हळदीचं लेपन करायचं आहे। घराच्या मुख्य दरवाजावर आपल्याला ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे। प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमा या दिवशी आपल्याला पहिले स्वस्तिक दरवाजावर काढलेले पुसायचं आहे आणि नवीन नंतर दुसरे स्वस्तिक काढायचं आहे। यानंतर पौर्णिमेच्या दिवशी तुळशीचीही पूजा करायची आहे। तुळशीपुढे सकाळी आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावायचा आहे। यानंतर आपल्या स्वयंपाकघरातील गॅस स्वच्छ पुसून गॅसची पूजा करायची आहे। गॅसवर स्वस्तिक काढायचं आहे, धूप दीप दाखवायचा आहे, फूल अक्षता व्हायच्या आहेत। स्वयंपाकघरामध्ये आपल्याला अन्नपूर्णा देवीची पूजा करायची आहे। स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा देवीचा वास असतो, त्यामुळे स्वयंपाकघरामध्ये आपल्याला अन्नपूर्णा देवीची ही पूजा करायची आहे। दर पौर्णिमेला आपल्याला अन्नपूर्णा देवीची पूजा करायची आहे। यामुळे घरात कधीही अन्नधान्याचा तुटवडा भासत नाही। पौर्णिमेच्या दिवशी स्वयंपाकघर स्वच्छ करून गॅसची व अन्नपूर्णा देवीची पूजा करावी। पौर्णिमेच्या दिवशी नवीन कलश स्थापना तुम्ही करू शकता। कलश स्थापना करायची आहे, कलशातील पाणी बदलायचं आहे, कलशाला आंब्याची किंवा विड्याची पाने लावायची आहेत। घरातील देवपूजा करून घ्यायची आहे। यानंतर घरातील सगळ्या देवी देवतांची पूजा करून घ्यायची आहे। पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा मूर्ती असेल तर मूर्तीच्या समोर आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे। तुपाचा दिवा लावल्यामुळे लक्ष्मी देवी लवकर प्रसन्न होते, प्रत्येक इच्छा पूर्ण होतात। पौर्णिमेच्या दिवशी कवड्यांचीही पूजा करायची आहे। कवड्या ह्या महालक्ष्मीला खूप प्रिय आहेत। समुद्रमंथनातून लक्ष्मीसोबत कवड्याही बाहेर आलेल्या होत्या। या दिवशी तुम्ही नवीन कवड्याही खरेदी करू शकतात। कवड्यांना पंचामृताने नंतर पाण्याने अभिषेक करायचा आहे। देवघरात तुम्ही 5, 7, 9 अशा कवड्या ठेवायच्या आहेत। यानंतर एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यामध्ये या कवड्या ठेवायच्या आहेत। कवड्यांना हळद कुंकू लावून पूजा करायची आहे। पौर्णिमेच्या दिवशी ज्यांना कुणाला नवीन श्रीयंत्राची स्थापना करायची आहे त्यांनी या दिवशी नवीन श्रीयंत्र खरेदी करून स्थापना करू शकतात। पौर्णिमेच्या दिवशी श्रीयंत्रावर आपल्याला अभिषेक करायचा आहे, पंचामृताने अभिषेक करायचा आहे, त्यानंतर पाण्याने अभिषेक करायचा आहे, हळद आणि कुंकू यानेही अभिषेक करायचा आहे। यानंतर श्रीयंत्राची पूजा करून श्रीयंत्रावर आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे। कुंकुमार्चन केलेलं हे कुंकू आपण कपाळी लावण्यासाठी वापरायचं आहे। कुंकुमार्चन केलेलं कुंकू लावल्यामुळे आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते। तसेच पौर्णिमेच्या दिवशी श्री सत्यनारायण पूजा घरी करावी। सत्यनारायण पूजा कोणत्याही उत्सवापुरती मर्यादित नसून पौर्णिमेचा दिवस या पूजेसाठी अतिशय शुभ मानला जातो। श्री सत्यनारायण पूजा दर पौर्णिमेला घरच्या घरी करण्याचा सल्ला दिला जातो। हे व्रत दुःख, शोक यांचा नाश करणारे असून धनधान्य यांची समृद्धी करणारे आहे। तसेच सौभाग्य व संतती देणारे
सर्व कार्यात विजयी करणारे असे हे व्रत भक्ती व श्रद्धा यांनी युक्त होऊन प्रदोष काळी म्हणजे सूर्यास्तानंतर 2 तासात सत्यनारायणाचे पूजन करायचे असते। पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही सत्यनारायण पूजा अवश्य करावी। तर पौर्णिमेच्या दिवशी अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी, घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी आपल्याला या सेवा आणि उपाय करायचे आहेत। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।